जय शिवराय मित्रांनो मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या पात्रतेसाठी 2026-27 या वर्षाकरताचा केवायसीचा ड्राईव्ह घेतलेला आहे आणि याच्या अंतर्गत 30 जून 2026 पर्यंत ज्या लाभार्थ्यांची केवायसी बाकी आहे अशा लाभार्थ्यांना केवायसी करण्याचं आवाहन केलं जात आहे। कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी किंवा सर्व स्तरावरून या शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी आवाहन केले जात आहेत। पेंडिंग असलेल्या शेतकऱ्यांच्या केवायसीच्या याद्या देखील प्रसिद्ध केल्या जात आहेत। परंतु ही केवायसी नेमकी करायची कोणी? सर्व शेतकऱ्यांनी करायची का ज्यांची पेंडिंग आहे त्यांनी करायची? मग माझी केवायसी बाकी आहे का? असे अनेक सारे प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारले जात आहेत आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात सीएससी सेंटर असतील, स्थानिक जे काही कॉम्प्युटर ऑपरेटर असतील त्यांच्या माध्यमातून ही केवायसी सरसकट करायची सांगितल्यामुळे बरेच सारे शेतकरी टेन्शन मध्ये आलेले आहेत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत विविध लाभाच्या पात्रतेसाठीच्या प्रक्रिया ठेवण्यात आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये ॲग्रीस्टॅग फार्मर आयडी असावा, त्या शेतकऱ्याची केवायसी झालेली असावी, त्याचा लँड डाटा तो मॅच होणं गरजेचं आहे आणि या सर्वांच्या अंतर्गत केवायसी ज्या शेतकऱ्यांची बाकी आहे असे बहुतांश शेतकरी मयत आहेत किंवा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅग फार्मर आयडी नाही, त्यांनी जमिनी विकलेल्या किंवा इतर काही कारणास्तव ते शेतकरी केवायसी करू शकत नाहीत। बहुतांश ज्या पेंडिंगच्या याद्या आलेल्या आहेत त्या पेंडिंग याद्यामधील शेतकरी मयत शेतकरी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मग हा केवायसीचा भ्रम एक मोठ्या प्रमाणात पसरतोय। बरेच सारे लाभार्थी पीएम किसानच्या पोर्टलवरती आपली स्टेटस चेक करतात तर केवायसी डन किंवा केवायसी झालेली असं त्यांना त्या ठिकाणी दाखवतात, परंतु पीएम किसानच्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून फेस केवायसी केल्यानंतर ती फेस केवायसी होते। पीएम किसानच्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही दिवसातून 2 वेळा जरी केवायसी केली किंवा जास्त वेळ केली तरी त्याच्या अंतर्गत केवायसी होते। आता केवायसी होणं हा एक चांगला भाग आहे त्याच्यामध्ये, कारण केवायसी झाली म्हणजे तुम्ही या लाभार्थी हयात आहे हा एक त्या ठिकाणी त्या योजनेच्या अंतर्गत दाखला मिळतोय किंवा त्या लाभार्थ्याचं एक व्हेरिफिकेशन होत आहे। त्याच्यामुळे जर तुम्हाला कुठली यादी मिळालेली नसेल किंवा तुम्हाला जर पीएम किसानच्या पोर्टलवरती चेक करता येत नसेल तर तुम्ही स्वतः घर बसल्या सुद्धा पीएम किसानचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्याच्या अंतर्गत आपली केवायसी करू शकता। आता तुम्हाला यादी भेटली नाही, पीएम किसानच्या पोर्टलवरही चेक करता येत नाही आणि तुम्हाला पीएम किसानचं ऍप्लिकेशनही डाउनलोड करून त्याच्या माध्यमातूनही करता येत नाही, तर तुम्ही जवळच्या सीएससी सेंटरवरती भेटून आपल्या मनातील शंका म्हणून आपली ई केवायसी करून घेऊ शकता। पीएम किसानच्या ऍप्लिकेशनवरती तुमची केवायसी झालेली असेल तरी केवायसी होते, तुमची केवायसी झालेली नसेल तरी केवायसी होते। पण जर तुम्हाला कन्फर्म असेल माझी केवायसी झालेली तर तुम्ही केवायसी न करता सुद्धा या योजनेमध्ये कंटिन्यू राहू शकता। परंतु कुठल्याही प्रकारचा मनात संशय ठेवून ज्या आपण पाहिलेले की लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांनी माझी केवायसी झाली या भ्रमात केवायसी केली नाही आणि तेच लाभार्थी केवायसी करण्यापासून वंचित राहिलेले, तर तशी परिस्थिती आपल्यावरती येऊ नये। पीएम किसानचा हप्ता, नमो शेतकरीचा हप्ता या हप्त्यापासून आपण वंचित राहू नये असं जर वाटत असेल तर आपण पीएम किसानच्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपली केवायसी करून घेऊ शकता। आता याच्यासाठी किती चार्ज आकारला जातोय, किती शुल्क घेतलं जातंय हा वेगळा प्रश्न आहे। जर तुम्हाला शुल्क द्यायचं नसेल तर तुम्ही स्वतः करू शकता आणि जर तुम्हाला स्वतः जमत नसेल तर कोणाच्या मदतीनं करू शकता आणि हे जर शक्य नसेल तर मात्र 10, 20, 50 रुपये जे काही घेत असतील ते देऊन आपली केवायसी करून घेऊ शकता। याच्या अंतर्गत केवायसी करायचे जे बाकी राहिलेले ते लाभार्थी फक्त आणि फक्त मॅक्सिमम मयत लाभार्थी आहेत जे केवायसी करू शकत नाही। त्याच्यामुळे हा ड्राईव्ह वारंवार घेऊन याच्या अंतर्गत किती लाभार्थी सध्या आहेत किंवा त्याची व्हेरिफिकेशन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। तर मित्रांनो, केवायसी कुणी करायची हा एक विचारलेला मोठा प्रश्न होता आणि त्याच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती होती। केवायसी ऑनलाईन पद्धतीने स्वतः कशी करायची याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवलाय, तो व्हिडिओ तुम्ही पाहून स्वतः सुद्धा करण्याचा प्रयत्न करू शकता। धन्यवाद।